नमस्कार मित्रांनो, गुजरात सिरीज डे 7मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. काल आम्ही गिरनारवरून निघालो होतो आणि ऑन द वे टू वडोदरा तारापूर हे ठिकाण आहे. काल रात्री 9:30 वाजता येऊन आम्ही थांबलो. काल रेस्ट केला आणि आता सकाळचे 10 वाजता आहेत, तर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. आज दिवसभरात आम्ही नीलकंठ धाम बघणार आहे, त्यासोबत स्टॅच्यू ऑफ युनिटी हे सुद्धा एक्सप्लोर करणार आहे. चला तर एक्सप्लोर करूया. स्टे ट्यून्ड. आत्ता आपण आलो आहोत गुजरातमधल्या नर्मदा नदीच्या काठी असलेल्या खूपच सुंदर आणि भव्य ठिकाणी निळकंठधाम पोईचा इथे. हे एक स्वामीनारायण मंदिर आहे पोईचा गावातलं आणि खरं सांगायचं तर इथे येताच एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब जाणवते. आम्ही दुपारच्या वेळेला इथे आलोय आणि एक चांगली गोष्ट म्हणजे इथे पार्किंगची पण खूप उत्तम सोय आहे, त्यामुळे गाडी पार्क करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता संतोष आणि उदय गाडी पार्क करून येतात, तोवर आपण एंट्री पासचं बघूयात. इथे एंट्री घेताना पर पर्सन फक्त 10 रुपये इतकंच तिकीट आहे, त्यामुळे बजेट फ्रेंडली पण आहे हे. आणि इथं तुम्ही बघू शकताय एंट्री गेट पासूनच भव्यता दिसायला लागते. मोठे दरवाजे, हे सुंदर असं डिझाईन आहे आणि एकदम स्वच्छ असा परिसर आहे. आज सगळीकडे एकदम ग्रीनरी, नीट प्लॅन केलेला परिसर आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता कृष्णाची मूर्ती किती सुरेख आहे. तसंच इथे शिवा, ब्रह्मा यांच्या पण खूप सुंदर मूर्ती आहेत. कृष्णा बासरी वाजवताना आपल्या सवंगड्यांसोबत उभे आहेत. एकदम जिवंत वाटेल अशी मूर्ती आहे इथे. इतकं बारकाईनं कोरीव काम केले की प्रत्येक मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. खरंच इथल्या कलाकृती बघत बसावं असंच वाटतं. आणि हे बघत बघत आता आम्ही हळूहळू मुख्य मंदिराकडे निघतोय. मंदिरात पाऊल टाकताच एकदम शांत वातावरण जाणवतं. आतल्या मूर्ती खरंच खूपच सुंदर आहेत. भगवान स्वामीनारायणांची मूर्ती खूप तेजस्वी दिसते. चेहऱ्यावर खूपच शांत आणि प्रसन्न भाव दिसत आहेत. त्यांच्या मूर्तीभोवती केलेलं कोरीव काम, दागिने सगळं एकदम इतकं डिटेल्ड आहे की नजरच हटत नाही. तसंच इथं राधाकृष्णांची, लक्ष्मीनारायणची मूर्ती पण खूप छान आहेत. इथली सजावट खूप सुंदर दिसते. मंदिराच्या खांबावर आणि भिंतीवर जे कोरीव काम आहे ना, ते पाहून खरंच आश्चर्य वाटतं. इतक्या बारकाईनं सगळं तयार केलंय ना, आणि प्रत्येक डिझाईन काहीतरी एक स्टोरी सांगते. इथे खूप सारे शिवलिंग आहेत आणि त्यांच्यावर पाण्याचा असं सतत अभिषेक सुरू असतो. तर मित्रांनो, आता आम्ही नीलकंठ धाम एक्सप्लोर करतोय. आता बघू शकतोय की नीलकंठ धाम हे नर्मदा नदीच्या काठावरती निर्माण केलेलं मंदिर आहे, धाम आहे. खूप छान असं सुंदर मंदिर ह्या ठिकाणी बांधलेलं आहे. 2013 मध्ये याची निर्मिती झाली, पण आता जरी तुम्ही बघितला तर हे मंदिर खूप सुव्यवस्थित दिसतंय. खूप स्वच्छ ह्या ठिकाणी मेंटेन केलेले आहेत. पार्किंग स्पेस असू दे, मंदिराचा परिसर असू दे, खूप असं क्लीन अँड नीट ह्या ठिकाणी मेंटेन केलेलं आहेत. आता तुम्ही इथं खाली बघू शकताय, खाली शिवलिंग आहेत आणि त्याच्यावरती कंटिन्युअस जलाचा अभिषेक ह्या ठिकाणी होताना आपण बघू शकतोय. तर मित्रांनो, मंदिर परिसरामध्ये तुम्ही बघू शकताय एवढं ऊन आहे, दुपारी 2 वाजलेत, चालू शकत नाही आपण, पण मंदिर व्यवस्थाकडून हे असे मॅट घातलेले आहेत. बघू शकता, मला फरशात तापलेला असला सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही. त्यामुळे प्रत्येक भाविकाची ह्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. ट्रस्ट मार्फत खूप छान सोय आहे. जर तुम्ही उन्हात जरी आला तर तुम्हाला त्रास होणार नाही, याची काळजी मंदिर समितीकडून घेतलेली आहे. मंदिराच्या आपण गोमुख स्नान ह्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. बघू शकता तुम्ही कंटिन्युअसली पाणी घेतलं ह्या ठिकाणी वाहताना आपण बघू शकतोय. आणि तुम्ही जर इथे येऊन तुम्हाला जर स्नान करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. आणि खालना फिरण्यासाठी असे हे मॅट टाकलेले आहेत, त्यामुळे तुमचे पाय हे स्लिप होणार नाही, त्याची काळजी मंदिर परिसरातून घेतलेली आहे. गोमुख स्नानाच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण मंदिराचा वेढा तुम्ही घालू शकताय. बघू शकता खूप छान असं हे वाटतंय मला. एवढ्या भरवणात आम्ही आलोय, पाय एकदम थंड झालेले, शरीर थंड झालंय. फक्त आम्ही आंघोळ करत नाही, स्नान करत नाहीये. हे गोमुख स्नान बघू शकतात. पूर्ण मंदिराला असा वेढा आहे. तुम्ही स्नान करून आलात, इथं हा एक्झिट आहे. इथून तुम्हाला कपडे बदलण्यासाठी महिलांसाठी वेगळं, पुरुषांसाठी वेगळं ह्या ठिकाणी मंदिर समितीकडून व्यवस्था केलेली आहे.
तर मित्रांनो, दुपारचे 3 वाजलेत, दर्शन घेऊन झालेलं आहे, भूक पण लागली होती आणि संस्थेच्या तर्फेच इथं एक प्रसादालय आहे. बघू शकता आम्ही दाबेली मागवलोय, पावभाजी मागवलोय, पाणीपुरी मागवलोय आणि 4 ज्यूस पण मागवलोय. सगळं मिळून 300 रुपयामध्ये आलंय. त्यामुळे एकदम मिनिमल रेटमध्ये या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे सगळ्या गोष्टी. आम्ही फ्रूट ज्यूस पण मागवलो होतो, 20 रुपयाला फ्रूट ज्यूस आहे इथं. तर आमचे मित्र घेऊन आलेले आहेत. त्या ठिकाणी स्टार्टिंगला काउंटर आहे, ठीक आहे, तिथं तुम्ही काउंटरला घेऊ शकता आणि प्रत्येक गोष्टीचं इथं वेगवेगळं काउंटर आहे, बघू शकता आपण. आणि त्या काउंटरला जाऊन त्या गोष्टी तुम्हाला कलेक्ट करायच्या आहेत. मोजून 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ऑर्डर भेटेल. आता आपण प्रसाद घेऊया. मित्रांनो, नीलकंठ धाम एक्सप्लोर करून झालेलं आहे. स्वामीनारायणांचं दर्शनसुद्धा ह्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर प्रसादालयामध्ये जाऊन आम्ही पोटपूजा पण केली. छान होतं, एकदम स्वस्त रेटमध्ये आहे सगळ्या गोष्टी. जर तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी किंवा वडोदराजवळ येत असाल तर हे ठिकाण मस्ट व्हिजिट आहे, तुम्ही प्लॅनमध्ये इन्क्लूड करू शकता. आता दर्शन झालेलं आहे, आम्ही आता इथनं थेट निघतोय स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ. चला तर निघूयात. तर आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या एरियामध्ये पोचलो आहे. तर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल घेऊन जर येत असाल तर स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून लांब 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती पार्किंग एरिया आहे आणि पार्किंग फी पर कार 50 रुपीज आहे. पार्किंग एरियापासून ते स्टॅच्यू ऑफ युनिटी जाण्यापर्यंत फ्री शेल्टर सर्व्हिस आहे. कंटिन्युअस बसेस सुरू असतात. तुम्ही बसची सर्व्हिस घेऊन स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पोहोचू शकता. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. आपण बघू शकतोय पाठीमागं लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्टॅच्यू आपल्याला दिसतोय. आता हे एंट्री पॉईंट आहे. चला तर आपण हे प्लेस एक्सप्लोर करूयात आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आपण समजून घेऊयात. तुम्ही तिकीट ऑफलाईन घेऊ शकता किंवा ऑनलाईन घेऊ शकता, दोन्ही ऑप्शन आहेत तिथं. आता तिकिटाचे रेट जर म्हणायला गेलात तर नॉर्मल जे ग्राउंड लेवल व्ह्यूज आहे ते बघण्यासाठी 150 रुपीज पर पर्सन आहे आणि चेस्ट लेवल म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या चेस्ट जवळून जर तुम्हाला गॅलरी व्ह्यू बघायचं असेल तर 380 रुपये पर पर्सन आहे. आणि VIP एंट्री म्हणजे एक्सप्रेस एंट्रीसुद्धा आहे, त्यासाठी 1030 रुपये असं तिकीट आहे. एक्सप्रेस तिकीटचं विशेष असं म्हणजे जर तुम्हाला वेटिंग करायचं नसेल, कारण स्टॅच्यू ऑफ युनिटी एक्सप्लोर करण्यासाठी जर तुम्हाला चेस्ट व्ह्यू पॉईंट बघायचं असेल तर लिफ्टनं वर खाली जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे जर तुम्हाला तिथं वेटिंग करायचं नसेल तर तुम्ही एक्सप्रेस तिकीट घेऊ शकता. डॅमचा जो व्ह्यू आहे तो वरून बघण्यासाठी एलिव्हेटरनं जावं लागतं आणि त्या एलिव्हेटरची एवढी मोठी क्यू आपल्या वाटेमध्ये पण दिसते. पुढं तर खूप मोठी लाईन आहे. तर आतमध्ये लिफ्ट जवळ आल्यानंतर इथे 2 क्यू आहेत, बघू शकतोय आम्ही. ह्या क्यूमध्ये आहे आणि पलीकडे एक राईट साईडला पण एक क्यू सुरू आहे. 2 लिफ्ट आहेत इथं आणि एक ऑपरेटर आहे. तो ऑपरेटर कोऑर्डिनेट करतो सगळ्यांना आणि नंबर ऑफ पर्सन तो लिफ्टमध्ये सोडतोय. आता आम्ही ह्या लाईनमध्ये फर्स्ट येऊन थांबलो. आता नेक्स्ट बॅचमध्ये आमचा नंबर असणार आहे. बघूया आता वरती किती वेळ लागेल पोचण्यासाठी. तर आपण आता पोचलो आहे व्ह्यूइंग गॅलरी, जे की ह्या पुतळ्यामधला 45 मजल्यावरती आहे आणि ह्या 45 मजल्यावरती येण्यासाठी आपल्याला लिफ्टचा वापर करावा लागतो, जे की लिफ्ट खालच्या ग्राउंड फ्लोअरपासून ते 45व्या मजल्यापर्यंत येण्यासाठी फक्त 38 सेकंदमध्ये आपल्याला पोहोचवतं, ते पण सेफली. ओटिस ब्रँडचं लिफ्ट आहे इथं आणि एक्सपिरियन्स खूप छान आहे. आणि इथनं आपल्याला डॅमचा जो आहे तो व्ह्यू प्रॉपरली दिसतो. आपण बघू शकतो लोकांची इथं गर्दी खूप आहे. सरोवर पण पुढं दिसतं, डॅम दिसतो आपल्याला, डॅमचा व्ह्यू या ठिकाणी दिसतोय आपल्याला क्लिअरली. तर आता आपण जे बघतोय ते सरदार सरोवर डॅम, जे की नर्मदा नदीवरती आहे. आणि हा जो व्ह्यू आपण बघतोय तो स्टॅच्यू ऑफ युनिटी गॅलरी व्ह्यूमधनं बघतोय. तर मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या ग्राउंड फ्लोअरवरती हे थिएटर आहे. या थिएटरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जीवनगाथा या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही इंग्लिशमध्ये बघितलो, खूप छान असं इन्स्पायरिंग स्टोरी आहे. जर तुम्ही आला तर मस्ट व्हिजिट आहे आणि तुम्ही हा थिएटरमध्ये जाऊन बघा. He created and structured the All India Administrative Hotel, breathed his day, and erecting the Statue of Unity.
संध्याकाळी साधारणतः 7:30 वाजता इथे लेझर लाईट आणि साऊंड शो असतो. तो जवळपास 20 ते 30 मिनिटाचा अनुभव आहे. ह्या शोमध्ये आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्याची कहाणी, त्यांचं भारत स्वातंत्र्य लढ्यामध्ये असलेला संघर्षाचा अनुभव, हे सर्व त्यांनी जबरदस्त लेझर लाईट आणि म्युझिकसोबत दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पूर्ण स्टॅच्यूचा एक मोठा स्क्रीन बनतो. समोर बसून बघताना अक्षरशः अंगावर काटा येतो. एक नए स्वतंत्र भारत का अभिन्न अंग बना दिया. हमारे इतिहास में अखंड भारत के शेवटी जेव्हा पुरुषार्थ का तिरंग्यात स्टॅच्यू उजळतो ना, तो क्षण खरंच न विसरण्यासारखा होता. जर तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीचा प्लॅन करत असाल तर इव्हनिंग टाईममध्ये करा. जे स्टॅच्यू एक्सप्लोर केल्यानंतर हा लेझर शो तुम्ही मिस करू नका. खूप भारी आणि एक वेगळाच अनुभव आहे. इव्हनिंगच्या टायमामध्ये हा लेझर शो अजिबात मिस करू नका. कर सामने आ सके. अंततः अपने वज्र दृढ़ संकल्प से एक नया विराट. तर आता आम्ही निघतोय स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळच्या असलेल्या नर्मदा नदीच्या काठावर. इथे संध्याकाळी नर्मदा नदीची आरती केली जाते. सूर्यास्तानंतर आरती होते ही. खरं आता ऑलमोस्ट 8 वाजलेत, पण आरती सुरू आहे अजून. तर आम्ही आता पटकन तिकडे निघतोय. इथे आलोय आम्ही आणि आरती ऑलरेडी सुरू झाली आहे. सगळीकडे दिव्यांचा प्रकाश दिसतोय. पुजारी हातात मोठे मोठे दिवे घेऊन नर्मदा नदीची पूजा करतायत. घंटांचा आवाज, मंत्र आणि समोर वाहणारी नदी, एकदम स्पिरिच्युअल वाईब येते इथे. इथे लोक शांतपणे बसून आरती बघतायत. काही जण हात जोडून प्रार्थना करतायत. खरंच या क्षणी मन एकदम शांत होतंय. थंड वारा, नदीचा आवाज आणि आरतीचं वातावरण, फुल पीसफुल एक्सपिरियन्स आहे हा. जर तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणार असाल तर ट्राय करा संध्याकाळपर्यंत थांबायचा, कारण नर्मदा आरतीचा अनुभव अजिबात मिस करू नका. हा मुवमेंट कॅमेरामध्ये कॅप्चर करता येतोय, पण जो फील इथं येतोय ना, तो लाईव्ह एक्सपिरियन्स करायलाच पाहिजे. म्हणून नर्मदा नदी आरतीचा अनुभव अजिबात मिस करू नका. आरती संपली आणि वॉटर लेझर शो सुरू झाला. तो शो आमच्यासाठी अनएक्सपेक्टेड होता, कारण आम्हाला ह्या गोष्टीबद्दल आयडिया नव्हती. पाण्यावर पडणारे लाईट्स, म्युझिक सगळे एकदम वातावरण मंत्रमुग्ध करण्यासारखं होतं. शिवतांडव स्तोत्रावरती हा लेझर शो सुरू होता आणि तो अनुभव बघताना एक अतिशय डिवाईन एनर्जी आम्ही फील केलो आणि खरंच हे खूप बघण्यासारखं आहे. त्यामुळे हे मिस करू नका. नर्मदा नदीची आरती व वॉटर लेझर शोचा फुल व्हिडिओ आम्ही खास ह्या प्लेलिस्टमध्येच टाकणार आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा. आज आपण पोयच्यामध्ये निलकंठ धाम, तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि संध्याकाळी नर्मदा नदीची आरती करून तर आम्ही आता सुरतकडे निघालो आहे. आज सुरतजवळ जाऊन स्टे करणार आणि उद्या परतीचा प्रवास असणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून. उद्या परत भेटूया. थँक्यू.